मुंबईतील महापौर पदाची उत्कंठा शिगेला. मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. तर ठाकरेंचीही भाजपशी पडद्यामागे जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा. मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक. सत्ता स्थापनेसंदर्भात अमित साटम आणि राहुल शेवाळे यांची चर्चा होणार. मुंबईच्या महापौर पदाचा तोडगा निघणार का याकडे लक्ष. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. बांधी आयोगासंदर्भातली सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार हे पाहणं महत्त्वाचं. राज्यामध्ये शिक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये 35 लाख रोजगार निर्माण करणार. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. तिसऱ्या मुंबईसाठी मोठी गुंतवणूक आणण्यावरही सरकारचा भर. लाडक्या बहिणीच्या ऑनलाईन केवायसी प्रक्रियेमध्ये सतत तांत्रिक अडचणी. केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही लाडक्या बहिणींना लाभ मिळेना. मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारलं जाणार. बिहार सरकारकडून 314 कोटी 20 लाख निधी मंजूर. तर मुंबईमध्ये बिहार भवन होऊ देणार नाही, मनसेच्या यशवंत किल्लेदार यांचा इशारा. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती. राष्ट्रीय हरित लवादाचा मनपाला पुन्हा दणका. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही झाड तोडू नये, राष्ट्रीय हरित लवादाचं स्पष्टीकरण. पालघरमध्ये वाढवड बंदराविरोधात माकपा आणि किसान सभेचा भव्य पायी मोर्चा. डहाणूच्या चारोटीपासून निघालेला मोर्चा आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला एकदिवसीय देशव्यापी संप. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची बँक कर्मचाऱ्यांची मागणी.